नमस्कार मित्रांनो, अलिबागमधील अतिसुंदर पर्यटन स्थळे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग हे सुंदर आणि समृद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. अलिबागमधील समुद्रकिनाऱ्यामुळे हे उत्तम पिकनिक स्पॉट बनलेले आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पर्यटन स्थळाची माहिती या यूट्यूब चॅनलवर. आता आपण अलिबागमधील पर्यटन स्थळे पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. खांदेरी किल्ला. हा किल्ला अलिबाग या शहरापासून 4 ते 5 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. हा किल्ला प्राचीन आहे, परंतु खूपच प्रसिद्ध किल्ला मानला जातो. हे अलिबागमधील महत्त्वाचे पर्यटन स्थळ मानले जाते. येथे गोड्या पाण्याच्या विहिरी सुद्धा आहेत. या किल्ल्याला पाहण्यासाठी अर्धा तास बोटीने प्रवास करावा लागतो. 2. मांडवा बीच. हे अलिबागमधील कौटुंबिक पर्यटन स्थळ आहे. हा बीच अलिबागमधील सर्वात सुंदर आणि उत्कृष्ट बीच मानला जातो. हा बीच प्रदूषणमुक्त बीच आहे. मांडवा हा बीच बॉलिवूडमधील पिक्चरमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. या बीचवर बऱ्याच चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे. या बीचवर आपल्याला सूर्योदयाचा आणि सूर्यास्ताचा आनंद घेता येतो. स्वच्छ आणि सुंदर असलेल्या या बीचवर मोठे मोठे नारळाची झाडे आहेत. ती या बीचची शोभा वाढवतात. या बीचवर कायकिंग, वॉटर स्कूटर अशा अनेक जलखेळाचा आनंद घेऊ शकतो. अलिबागपासून 12 किलोमीटर एवढ्या अंतरावर हा बीच आहे. 3. ब्रह्मकुंड. हे अलिबागमधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. अलिबागपासून 20 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. कलेचा हा तुकडा आयताकृती असून याच्या चारही बाजूस पायऱ्या आहेत. मुरुड बीच. खास करून बीच प्रेमीसाठी हा मुरुड बीच उत्कृष्ट मानला जातो. या बीचवर काळ्या वाळूमध्ये फिरण्याचा वेगळीच मजा आहे. मुरुड बीचमध्ये येणारे पर्यटक बोटीच्या खेळामध्ये भाग घेत असतात. या बीचजवळ मुरुड जंजिरा किल्लासुद्धा पाहायला मिळतो. कणकेश्वर वन. हे अलिबागमधील प्रसिद्ध ठिकाण आहे, कारण या ठिकाणी दाट जंगल आहे. यामध्ये दुर्मिळ वनस्पती आणि जीवजंतूंचा संग्रह आहे. त्या व्यतिरिक्त हवामान हे नेहमीच थंड असते. पर्यटकांसाठी येथील आकर्षण म्हणजेच या गावाजवळ टेकडीवर एक शिवमंदिर आहे. या मंदिराला पाहण्यासाठी बरेच पर्यटक येत असतात. हे आहेत मित्रांनो अलिबागमधील पर्यटन स्थळे. या व्यतिरिक्त बरीच पर्यटन स्थळे अलिबागमध्ये आहेत. याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून अशाच नवनवीन पर्यटन स्थळाबद्दल माहिती आपल्यापर्यंत येत राहील. तोपर्यंत धन्यवाद.